जमा झालेल्या आहेत. काय सामना मैदानाच्या आतमध्ये झाला. आपण खरं तर जंगलामध्ये जात असताना एक लढाई बघतोय. ती लढाई खरं तर कधी लवकर सुटत नाही. ती म्हणजेच मुंगूस आणि साप. त्यांच्यातली जी लढाई असते ना, ती खरं तर कडवी लढाई असते. कारण दोघे एकमेकांचे असे प्रतिस्पर्धी असतात की त्या लढाईला तुम्ही भरपूर मोठी होताना बघताय. तशीच मुंगूस आणि सापाची लढाई पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळाली, जिथे दोन नो बॉलने काय परिवर्तन झालं. आणि क्रिकेटमध्ये नेहमी वेळ बदलायला वेळ लागत नाही. तसंच काहीच आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं. आणि त्या धावसंख्या ज्या टीमच्या नावामध्ये संघर्ष होतं ना, जाणता राजा, त्या टीम्सनं खरं तर संघर्ष केला आणि पहिल्या मॅचमधून पराभवाचा मोठा धक्का देत असताना आई गावदेव बापगाव या संघाला पराभूत केलं जाणता राजा देवरुंग या टीमनं. सन्माननीय आकाजी दळवी या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओम साई आमने लोनाड असोसिएशन जय जोटिंग देवरुंग चषक 2026 दिवस दुसऱ्यामध्ये तुम्ही आहात. दुसऱ्या मॅचला आता आपण प्रारंभ करू, जिथे जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ खेळत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा. या दोन टीम्सला एकमेकाच्या विरोधात अनेकदा तुम्ही बघितलं, परंतु आजचा दिवस वेगळा, स्पर्धा वेगळी. कॉंग्रॅच्युलेशन विशाल, पहिला सामना पराभूत होण्याच्या मार्गावरती होते तुम्ही, परंतु त्या सामन्याला काय तुम्ही ओढून आणलं. कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्याने षटकाराने तो सामना फिनिश या ठिकाणी केला. सन्माननीय रणजितजी केने साहेब, ग्रामपंचायत सदस्य बापगाव देवरुंग यांना विनंती करूयात की या मंचावरती वेलकम. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांची बीड, त्यांची ओळख आहे. मिशनवरती ताव मरण दादाची खास खासियत. आणि ग्रामपंचायत देवरुंग बापगावचे ते सदस्य आहेत. त्यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गुणेश आणि संदीप. अनेक वर्षे गुणेशने क्रिकेट खेळलं, परंतु त्याच्यासमोर आता सिनियर आकाश पाटील, जो या टीमचा लीडर आहे, टीमचा कॅप्टन, मॅचला करतोय सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण तो कॅच कदाचित ड्रॉप झाली की काय. विजय केनेकडनं कदाचित चुकी झाली असावी, कारण हेच बाईची आहे, म्हणजेच बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. परंतु ज्या पद्धतीने जी ॲक्शन होती ना आकाश पाटीलची, आम्हाला असं वाटलं की बॅट अँड बॉलचं कनेक्शन आहे. परंतु अंपायर्स दर्शवत असताना की ही बाईची धाव आहे आणि बाईच्या एका धावसंख्येने टीमचा अकाउंट ओपन होतोय, जिथे संघ खेळतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा. ओव्हर द विकेट, ऑन साइडला कनेक्टिव्हिटी थोडीशी पाहिली गेली तर कमकुवत. हनुमंत त्या ठिकाणी होते, या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याच्या हातामध्ये जेल. मैदानाच्या बाहेर जात असताना गुणेश परतेल पहिला फलंदाज. बॅक टू डग आउट. बाईक संदीप बाद झाला, कारण बाईची धाव आल्यानंतर, माफ करा, गुणेशची स्ट्राईक चेंज झाली होती, ती संदीपकडे होती. म्हणजेच बाद झालं. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघितलं ह्या सलामी जोडीला गुणेश आणि संदीपला, परंतु त्याच्यातला संदीप आता माघारी परतलाय. बॉल चांगला होता, यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. खरं तर त्याला ओव्हरपिच बनवायचं होतं, परंतु जागेवरून खेळले, त्यामुळेच कनेक्शन थोडंसं चांगलं पाहायला मिळालं नाही. एक कमकुवत फटका. त्यासाठी हनुमानला भरपूर स्ट्रगल करावा लागला, कारण हनुमानची जी उंची आपण बघताय, त्या हनुमानाने त्याचा बॉडी लँग्वेज ही थोडासा भक्कम आहे. मग बॉडीचा बॅलन्स ठेवणं, बॉलकडे खरं तर जाणं आणि क्विक ॲक्शनने त्या बॉलला फील्ड करणं, हे त्याच्यासाठी या कॅच दरम्यान तुम्ही थोडंसं कठीण बघितलं. परंतु कठीण प्रसंगांना सोपं करत असताना त्याने एक सुंदर झेल पकडण्यात आली आणि तिथं संदीप बाद झाला. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळाला गेलाय. आणि सिनियर आकाश पाटीलना नेहमी टीमचा विकेट टेकर राहिलाय. विथ द बॉल, विथ द विकेट किपिंग, विथ द बॅट तो चांगला खेळत असतो आणि या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर तो आहे. थर्ड बॉल अपील केली जाते आणि या स्पिंगर अप, फलंदाज होईल बाद. इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती पडत होता आणि याही बॉलवरती माघारी परतलाय तो म्हणजेच महेश लागोपाठचा झटका दुसरा.
आहे उत्सव लय मोठा, जय झोटिंग चषकाचा आहे आयोजन लय भारी, जय झोटिंग संघाचा. पहिल्या षटकामध्ये तुम्ही बघताय टीमच्या कॅप्टनला. अन्यथा आपण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये असंही बघितलं की विजय केनेचं पहिलं षटक असायचं, त्यानंतर आकाश पाटील, ललेश पाटील यांना तुम्ही बॉलिंग मार्कवरती बघायचे. परंतु आता सध्या तरी काहीशा प्लॅनिंग्स तुम्ही बघितल्या. या मॅचमध्ये टीमच्या कॅप्टनने खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी उचलली आणि त्या रिस्पॉन्सिबल खेळाला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरुवातीला चांगलं करत असताना आपल्याला पाहायला मिळतो सिनियर आकाश पाटील. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रितेश. अजून एक चांगला बॉल, परंतु इथनं विकेट मिळते आणि या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक संपादित करत असताना सिनियर आकाश पाटील टीमचा कॅप्टन आणि त्याच्या नावावरती हा विक्रम दुसऱ्या मॅच मध्ये. घोडे साहेबांकडून आकाश पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, ते त्याच्यासाठी दिलं जाईल. कारण त्याची कामगिरी तुम्ही पहा. 2 बॉल जर आपण पाहिले ना तर 2 बॉल सतिकतेने. आता शेवटची ही जी विकेट आली, खरं तर या आधीची विकेट आली होती ती विकेट तुम्ही बघा. ओव्हर द विकेटने आपण बघितलं तर परफेक्शन होतं. टप्पा पडल्यानंतर इम्पॅक्ट पडत होता मिडल स्टंपवरती. उमेश केने सरांना कोणत्याही प्रकारचा खरं तर संकोच नव्हता, कारण ते क्लिअर होतं. समोर टप्पा असताना जो बॉल आपण बघितला थाईवरती आदळत असताना तो परफेक्टली मिडल स्टंपवरती होता. हाईट फॅक्टर ही खरं तर सुंदर होती आणि पंचांनी फिंगर अप करत असताना या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक सिनियर आकाश पाटीलच्या नावावर. आता दबावामध्ये आहे संघ, कारण धावा आलेल्या नाहीत. बॅटच्या साहाय्याने एकही धाव नाही आहे. बाईची धाव आपण बघितली, त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल तुम्ही बघताय जो पंच घोषित करतात. म्हणजे इथनं दोन्ही ज्या धावा आहेत ना त्या दोन्ही धावा स्कोरबोर्डवरती आहेत, परंतु बॅटच्या साहाय्याने आत्तापर्यंत एकही धाव नाही आहे. 4 बॉल संपल्या, 3 विकेट. अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. स्वप्नबद्ध सुरुवात इथनं करून दिली आहे सिनियर आकाश पाटीलनं. शॉर्ट बॉलचा वापर, नटराज स्टाईलनं चेंडूला टर्न केलाय. शॉर्ट बॅकर स्कोअरला घेऊन फिल्डर येतात, पण तो डीपमध्ये बॉल चाललाय. सेकंडची आता संधी जरूर निर्माण झाली तरी या सेकंड धावसंख्येला ना पुढाकार घेताना ना आता आमनेपाडा संघ थोडासा विचार करेल. कारण टॉप ऑर्डरमधले जे बॅट्समन होते, संदीप परतलाय, महेश, प्रितेश, हे टॉप ऑर्डरचे 3 बॅट्समन होते ना ते माघारी परतल्यात एकाच ओव्हरमध्ये. म्हणजे जी सुरुवात खडतर झाली आहे ना त्या सुरुवातीला अजून खडतर करायची नाहीये, त्याच्यामुळे आता मिस्टेक करणार नाही संघ आमनेपाडा. शेवटचा बॉल मिस टायमिंग. चर्चा सुरू होती की मिस्टेक करणार नाही, परंतु मिस्टेक झाली आहे आणि पकडले गेले कॅच. हरेश त्या ठिकाणी होते. ही महत्वाची विकेट मैदानाच्या. गावातले सचिनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मैदानाच्या बाहेर असा खेळाडू गेलाय ना, खरं तर ज्या खेळाडूला नेहमी तुम्ही या संघामधून एक रिस्पॉन्सिबल प्लेअर बघितलाय, कारण जिम्मेदारी ही नेहमी त्याच्या खांद्यावरती असायची. आणि आमनेपाडा या संघाची पूर्ण मदारणा ही गुणेशच्या खरं तर खेळीवरती असायची. परंतु आता तोही विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्या ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या तर धावा आपण फक्त बघितल्या 2 तेही अवांतरच्या स्वरूपाने. काही बॉलिंग केली, 3 धावा आल्या, कारण एक सिंगल जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती, ती म्हणजेच मोनिशच्या बॅटमधून. आता सध्या तरी ज्या क्रिटिकल्टीज आहेत ना त्या क्रिटिकल्टीज भरपूर मोठ्या प्रमाणात फेस कराव्या लागतात. लेंथ अँड लाईनवरती बॉलिंग करणं ज्याची ओळख राहिली आहे तोच ललेश पाटील आता बॉलिंग मार्कवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली, परंतु बॅटिंगच्या माध्यमातून खराब. परंतु इथनं कॅच ड्रॉप. विजय केने त्या ठिकाणी होते. विजय केने यांचा आज वाढदिवस आहे, कदाचित काहीशा शब्दांनी त्यांना सरप्राईज मिळाला असेल. कॅच ड्रॉप झाली आहे त्यांच्याकडून. बॉल हवेमध्ये होता आणि ॲज अ विकेट किपर तुमची चपलाई नेहमी हवी आहे आणि खूप कमी मिस्टेक, रिअरली या मिस्टेक होतात विजय केनेकडून. परंतु इथनं कॅच जमिनीला दान झाली आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते
4 ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. ललेश पाटील आलाय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये, जिथे 3 फिल्डर आपल्याला मैदानाच्या बाहेर मिळतात पाहायला. हरेशने काय कॅच पकडले गेले गुनेशशी, तोही फलंदाज मैदानाच्या बाहेर. यॉर्कर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. आता विजय केने आला समोर. तिथे बॉल जर मिळाला असता तर कदाचित ह्या विकेट्सला तुम्ही मैदानाच्या बाहेर जाताना बघितलं असं. प्रॉपरली आपण दोन्ही गोलंदाजांचं काम जर आपण पाहिलं ना, तर पहिल्या षटकामध्ये सिनियर आकाश पाटील सतिक लेंथ अँड लाईनवरती त्यांनी बॉल पिच केले. यॉर्कर एकच बॉल होता, परंतु लेग बिफोर विकेटसाठी जो अतिरिक्त हाईट फॅक्टर आहे ना, तो त्याच्या बॉलिंगवरती पाहायला मिळाला. आणि आता ललेश प्रिव्हियस बॉलवरती यॉर्कर बॉल टाकताना तुम्ही बघितलं, परंतु यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आउट कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, खूप कमी वेळा खरं तर ललेश पाटील बॅकअप द हँडने बॉल टाकत असतो, अन्यथा जास्त बॉल त्याचे आपण थोडेसे गतीने बघितलात, परंतु या बॉलला त्याने वळवलं. अजून एक बॅकअप द हँडने, पण तो स्ट्रेट केला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला सिनियर आकाश पाटील, परंतु हरेशही होते बॅकअपला. दोघ्या बंधुराजांनी या बॉलला फील्ड करण्यात आलं. एकाने स्टॉप केलं, एकाने बॅकअप दिलं. दरम्यान आपण बघता या बॉलवरती धावा मिळतात 2 आणि 2ने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे जात असताना 6 आकड्यावरती. जी सुरुवात झाली आहे ना, त्या सुरुवातीला मी तर म्हणेन की जे आता खेळाडू मैदानाच्या बाहेर परतल्यात त्याचा संकोच आता सोडा. आता कसं लढायचं आहे त्याच्यावरती उत्तर शोधा. लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आता गतीने टाकण्यात आला. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न फसला. विजय केनेच्या हातामध्ये बॉल. अजून एक डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये बघितलं ना तर 3 डॉट बॉल आल्यात. 5 चेंडू फेकलात ललेश पाटीलने आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा बॉल तिथे कमकुवत कनेक्शन, परंतु स्वतःचा फॉलो थ्रू सोडला. बॉल मागे चालाय, सिंगल झाले कंप्लीट. बलवंत दळवीचं बॅकअप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने सक्सेसफुल दोन्ही पॉवर प्लेचे या ठिकाणी षटकर राहिले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. टीम आमने पडा दबावामध्ये, फक्त धावा 7. ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात अगदी खडतर आहे, कारण कोणत्या टीमला अशी सुरुवात नको असते. प्रत्येक टीम्सला सुरुवात चांगली हवी असते. आता एका बाजूला आपण फिल्डिंग साईडचा विचार केला तर आता तेवढंच रेस्ट्रिक्शन आता अटल्यात, कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपल्यात. त्या कारणास्तव तुम्हाला 5 फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतील. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आलाय, कंटिन्यू करण्यात आलाय. ते म्हणजेच स्वतः कॅप्टन आहेत, स्वतः बर्डन झेलू शकतात, खांद्यावरती ती जिम्मेदारी घेऊ शकतात. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलने फक्त धावा खर्च केल्या 3, परंतु विकेटी 4 त्यांनी मिळवले. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आणि आता या संघाच्या तिसऱ्या षटकाला हँडल करण्यासाठी ते आल्यात. पहिलाच बॉल वाईट. ओपिच बॉल होता, ऑनसाईडला लॉफ करायचं होतं, परंतु त्या रेंजपर्यंत पोहोचला नाही. बॅट स्विंग खूप चांगला होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळाले नाही. आणि व्हाईट बॉल नंतर त्या व्हाईट बॉलची रिकव्हरी करत असताना सिनियर आकाश पाटील रेंजपासून खरं तर दूर होता हा चेंडू. ओपिच बॉल जरूर, परंतु जी गती होती, जो टर्न होता, त्या टर्नला पारखू शकला नाही बॅटर यश आणि डॉट बॉलची समाप्ती होती. आता यॉर्कर बॉल थर्डमॅनला चाललाय. बॉल स्टॉप केला, डावकुऱ्याने हिट करण्यात आलाय, परंतु हिट झाला नाही. बॉल मागे चाललाय. 2ची चान्स आहे, ती 2ची चान्स जरूर कंप्लीट केली जाईल. ललेश पाटील त्या ठिकाणी होते बॅकअपसाठी. बॉलला त्याने फील्ड केलं गेलं आणि इथनं 2 धावा संख्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा बर्डन ना खरं तर बर्डन खूप मोठा आहे, परंतु एखादं असं षटक शोधावं लागेल आमने पाड्याला की जिथे 10पेक्षा जास्त धावा बनतील. ॲटलिस्ट विकेट गेल्यात तरी 35 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, कारण समोर जय जोटिंग दिवरुंग आहे, त्याच्यामुळे कोणतीही कमकुवत बाजू नको. शफल झाले, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु तिथेही चेंडूला टॉस करण्यात आलं आणि या 2 धावसंख्येची रिकव्हरी या ओव्हरमध्ये करत असताना सिनियर आकाश पाटील. आतापर्यंत आपण बघितलं ना तर यश जास्त टाईम स्पेंड त्याने केलं खेळपट्टीवरती, परंतु त्याच्या डॉट बॉलचा रेशिओ जास्त आहे. त्याने जरूर बनवल्या धावा 5, परंतु 5 चेंडू तो डॉटही खेळलाय, त्याच्यामुळे हा दबाव ना आता जास्त असेल यशवरती. बोल्ट
हा दबाव आणि याच दबावाची आपण चर्चा करत होतो की अशा दबावामध्ये रती महारथींच्या पायाखालची सुद्धा जमीन हलते आणि इथं फलंदाज अजून एक होईल बाद लागेल झटका 5वा. जरूर या संपूर्ण स्पेलमध्ये आपण आकाश पाटीलचे विकेट बघितले तर जे विकेट माघारी परतलात ना ते सर्वत्र विकेट आपण बघता आकाश पाटीलचेच आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट, या ओव्हरमध्ये आता तिसऱ्या ओव्हरला जरूर हँडल करण्यासाठी तो आला, परंतु त्याही ओव्हरमध्ये त्याची त्या विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधल्या सगळ्यात विकेट घेणाऱ्या खतर खेळाडूंच्या अर्थातच बॉलरच्या यादीमध्ये नाव नोंदवलं आहे सिनियर आकाश पाटीलने. काय बॉलिंग करतोय, कोणताही मोठा फटका खेळूच देत नाही आकाश पाटील कोणत्याच फलंदाजाला. आता चांगला बॉल बाउन्स झाला थोडासा, पण तो डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. इथनं या ओव्हरमधला सेकंड व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या वाढते, धावा झालेल्या 11. 3 ओव्हरच्या कंपॅरिझनने आपण जर बघितलं ना तर या ओव्हरमध्ये नो डाऊट आतापर्यंत धावा फक्त व्हाईटच्या 2 एक्स्ट्राच्या आला आणि त्या 2 धावा बॅटच्या सहाय्याने आल्या, 1 विकेटही आली, 2 डॉट बॉलही आले. म्हणजे हे षटक आतापर्यंत 6 चेंडूंचं राहिलंय आकाश पाटीलचं. आणि अजूनही 2 फेकायचे आहेत. बॉटम हँडचा चांगला वापर. तर थेंबे थेंबे तळे साचे. आता अशाच पद्धतीने खेळावं लागेल कारण टॉप ऑर्डर ढासळली आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर मोनिशला तुम्ही बघितलं तर त्यांनी 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलं आहे. आता 1-2 धावसंख्येसाठी नाही तर मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल कारण पहिलाच सामना तुम्ही खेळताय आणि तो बर्डनचा सामना. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळते आमनेपाडा. रिव्हर्स झाले, रिव्हर्सच्या माध्यमातून सुंदर फटका. लवकर सेट करत असताना लेंथ अँड लाईनवरती फोकस केलं आणि बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. या इनिंगमधला हा पहिला 4. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. चौकाराने थोडासा इम्पॅक्ट पडला. पाण्याची मागणी, येस पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये. तर मॅनेजमेंट कमिटी मेंबर मी विनंती करेन की एकाने जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. कदाचित आमनेपाडा टीमच्या प्लेयर्सला सुद्धा पाणी हवं आहे, सो त्यांच्याही प्लेयरला विनंती करतो की तुम्ही जा. 3 ओव्हरचा खेळ आपण संपताना या ठिकाणी बघतोय. धावा फक्त 16. शेवटचा बॉल जर आपण पाहिला ना तर तो कंट्रोल फटका होता, जास्त जागा बनू दिली नव्हती आकाश पाटीलने, परंतु लवकर सेट झाला मोनिश आणि मोनिशच्या बॅटमधला या खरं तर इनिंगमधला पहिला चौकार तुम्ही बघता. अन्यथा आपण विकेट जर बघितले ना तर गुणेश बाद झाला रॉयल डकवरती, संदीप बाद झाला, त्यांनी अकाउंट ओपन केले नाही. महेश प्रितेश त्यांच्या बाबतीतही तसंच झालं की त्यांनाही अकाउंट ओपनच करून दिलं नव्हतं. सिनियर आकाश पाटीलने थोडासा यश खेळपट्टीवरती जरूर राहिला. त्यांनी बनवल्या 5 आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 6. इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती मोनिश आणि जयेश 1 वरती खेळतोय आणि 3 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16. आता आला बड्डे बॉय विजय केने. विजय केने यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता आणि सह्याद्रीची उंची तुम्हाला लाभो ही आई जगदंबे आणि एकविराचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू विजयजी केने. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. लॉफ करत असताना बॉल चला डीपमध्ये. ज्या खेळाडूच्या हातामध्ये आपण पहिली कॅच बघितली हनुमंत त्या ठिकाणी होते. तिथून बॉलची ते फिल्डिंग करतात, बॉलला फेकतात स्ट्रायकी रेंजवरती. तिथनं आली सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या होते 17. आता जरा जास्तच खतरा आहे, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये मोनिश आहे, ज्या मोनिशच्या बॅटमधून रिव्हर्सच्या माध्यमातून सिनियर आकाशच्या विरोधात चौकार आला होता आणि तोच मोनिश आता सध्या तुम्हाला पाहायला मिळेल ऑन द स्ट्राईक. टीमची धावसंख्या 17. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर. मागे खेळतात, फाईन लेगला फिल्डर नाही आहेत, वेगाने चाललाय आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची आउटफील्ड खूप फास्ट असते, परंतु काय स्टॉप केले बॉलला पवन. पवन म्हणजेच वारा आणि खरं तर वारा जसा वाहत असतो ना
तशा पद्धतीने बॉल अगदी जात होता बॉर्डरलाईनच्या लगत, त्या बॉलला अडवलं गेलं पायाच्या साईने पवनने. त्या बॉलला स्टॉप करत असताना या बॉलवरती उपयुक्त अशा मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला पवननं. लॉफ करण्यात आलाय ऑन साइडला, परंतु गॅपमध्ये थोडीशी रीच जरूर होती, परंतु त्या गॅपमधून बॉलला पाठवत असताना मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. ऍक्टिव्हिटी सुंदर करत असताना आतापर्यंतचा दुसरा चौकार तुम्हाला मौनिशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विजय केनेच्या ओव्हरमध्ये. याच्या अगोदर सिनियर आकाशच्या विरोधात त्याचा एक चौकार आला होता. आता सोडतात डाऊन दी लेग स्टंप बॉल सोडण्यात आला. चौकारानंतरची लेन थोडीशी बिघडताना तुम्ही बघितली. आपण जी चर्चा केली होती ना दुसऱ्या ओव्हरमध्ये की एखादं षटक टीम आमनेपाडाने असं शोधावं ज्याच्यामध्ये 10पेक्षा जास्त धावा येतील, त्यानंतर 35 ते 40 पर्यंत हे टार्गेट गेलं पाहिजे, तर डिफेंड करण्यासाठी आमनेपाडा संघाला चांगल्या धावा राहतील आणि कदाचित तेच हे षटक राहतंय जे 10पेक्षा जास्त. थांबून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बाउन्सही झाला, पण तो लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पुन्हा एकदा वळतात उमेश केने सर. आतापर्यंतची एक्स्ट्राची धाव जर आपण या संपूर्ण इनिंगमध्ये बघितली ना तर ही धाव 5वी आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलचा एक वाईड होता, तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आला, तिथे 2 वाईड आणि त्याच्यानंतर आपण आता विजय केनेचे 2 वाईड बघतात. म्हणजेच या इनिंगमध्ये 5 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड आहेत. ओव्हर द विकेट लॉफ करण्यात आलाय. बॉल हवेमध्ये बघतोय त्या ठिकाणी हनुमंत आणि आता डाऊन दी बॉल, नो मिस्टेक, लॉंग ऑनला पकडली गेली कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर परतेल मोनिश. मोनिशी मैदानाच्या बाहेर परतलाय. जो मोनिश चांगल्या धावपलकाला खरं तर वाढवत होता. याच्या अगोदर तुम्ही यशला बघितलं, त्याने बनवल्या 5, परंतु आता आपण सध्या तरी ही विकेट बघताय. मोनिशी मैदानाच्या बाहेर गेली आहे, जिथे आपल्याला त्याच्या बॅटमधून 2 चौकार, अर्थातच त्यांनी बनवल्या धावा 12. आता विजय केनेला मिळतीये सफलता. अजून या ओव्हरमधले 2 बॉल शिल्लक आहेत, त्याने धावा खर्च केल्यात 9. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता सध्या तरी तुम्ही स्विंग बघितलं आणि चर्चा सुरू होती मागे जेतूची की आज खरं तर विजय केनेचा टर्न पाहायला मिळाला नाही आणि अखेरकार उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्याने टर्न केला, बॉल बाहेर काढण्यात आलं. थोडासा तो थाईवरती आपण बघितला मागे जात असताना विकेट किपरने त्याला खरं तर फील्ड केलं, सिनियर आकाश पाटील टीमच्या कॅप्टनने. आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती विकेट नंतर पाहायला मिळते आणि इथनं अजूनही शेवटचा बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक. टीमची धावसंख्या 25. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, बॉडीवरती आदळताना तुम्हाला बॉल पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने यशस्वी 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रिटिकल कंडिशन्समध्ये सध्या तरी आमनेपाडासाठी धावा बनतात. धावा झाल्यात 25. विसरू नका, एक बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. नक्षत्र 11 चौदरपाडा, नाम तो सुनाई होगा. ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा आज इन ॲक्शनमध्ये असेल. त्यांचा अपोजिट जंबिका देवरुंगपाडा, ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला त्यांच्या अपोजिट पाहायला मिळेल. सो विनंती करेन ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा आणि जंबिका देवरुंगपाडा या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की कंपल्सरी तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. ना आज पूर्ण ग्रामपंचायतच खेळेल या मैदानाच्या आतमध्ये, कारण तब्बल आजूबाजूचे सगळे संघ आहेत. आज कोणताही संघ लांबनं नाही आहेत. अर्थातच 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच्याच या सगळ्या टीम्स आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील.
4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. खूप दबावामध्ये आहे संघ, कारण सुरुवातीपासून गेलेले विकेट, पडलेला बर्डन, त्या बर्डन होऊन खरं तर आपण निघतानाच बघितलं नाही संघ आमनेपाडाला. आणि आता अजून एक अष्टपैलू खेळाडू ज्याला ॲज अ फिल्डर म्हणून तुम्ही जास्त बघितलं, तो अभय आता आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. डेथ ओव्हर, आणि डेथ ओव्हरमध्ये पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना बलवंत दलवी त्या ठिकाणी जरूर होते. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आली, असं वाटलं की सिंगलच बनेल, परंतु बलवंत दलवीचा चांगला थ्रो पाहायला मिळाला. तिथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2, आणि 2ने टीमची धावसंख्या पुढे जाते 27. अभयला डेथ ओव्हरमध्ये आणलंय. अन्यथा कधी कधी तुम्हाला हरेशी पाहायला मिळाला पर्यायी बॉलर, परंतु आणलाय अभयला डेथ ओव्हरमध्ये. तिथनं बनतात धावा 2. बोल्ड विकेट मिळवली अभयने, आणि टर्न करत असताना बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी बॅट्समनने केला, परंतु तो फसला. फलंदाज मैदानाच्या बाहेर, अभयला सफलता. अभयचा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा कमी उचलणारा पाहायला मिळाला. जरूर असं वाटलं जयेशला की हा बॉल थोडासा खरं तर बाउन्स होईल, परंतु तो बॉल बाउन्स झाला नाही. आणि त्या अनुमानाने आपण बघितलं, ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हा बॉल हँडल करण्यात आला. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला आणि खाली राहिला. जिथे बेल्स त्याच्या थोडाशा खाली आपण त्या स्टंपला हिट करत असताना अभयचा बॉल बघितला, आणि इथनं अभयला पहिली सफलता इथे लागतोय. 27 या आकड्यावरती 7वा धक्का बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 आमने पाड्याला. आता पूर्णपणे खरं तर बघितलं तर खांदे मजबूत आहेत जय जोटिंग देवरुंगचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंडरम बॉक्समध्ये असे फटके तुम्ही बघत होतात आणि बघितले असेल भरपूर खेळाडूंनी, कारण टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवातच अंडर बॉक्स या क्रिकेटने झाली. अनेक वर्ष ज्या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेट खेळलं ते अनेक सारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. असं क्रिकेट खेळत असताना अपील या ठिकाणी करण्यात आली, परंतु कदाचित ऑफस्टंपवरती इम्पॅक्ट पडतोय, त्याच्यामुळे कोणताही इशारा अंपायर्सने दिला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. एक सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळाला होता तेजस. समोर खेळतात व्ही शेपमध्ये हरेश आहेत. हलवार पद्धतीने ते आल्यात, त्यांनाही माहिती आहे की बॉल एका बाउन्सवरती हातामध्ये येईल, परंतु दुसरीची चान्स आणि ती चान्स कंप्लीट. 2 धावसंख्येचा अवधी मुळीत या ठिकाणी नव्हता, परंतु चेंडू बाउन्स झाल्या कारणाने तो लेट आला हरेशच्या हातामध्ये. इथून आपल्याला पाहायला मिळतात अजून 2 धावा आणि 30 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. हा आकडा सॅटिस्फाईड करणारा तर नाही आहे, कारण डगआउटमधले जे 5 टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते त्यांची कामगिरी कमकुवत झाली. दॅट्स वाय हे सध्या तरी इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजेच कमी होता. सरा ऑनसाईडला या ठिकाणी बॉल खेळलाय, टप्पा पडलाय. ललेश पाटील त्या ठिकाणी एका बाउन्सवरती चेंडूला स्टॉप करतोय, परंतु याही बॉलवरती कदाचित मिळतील धावा 2, आणि या ठिकाणी डाव संपेल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आमनेपाडा संघ खूप कमी धावा जोडतोय. 32 धावा या ठिकाणी फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पूर्ण केल्यात, आणि 33 धावसंख्येचं एक सोपं टार्गेट आता बनवायचं आहे, ते म्हणजे जय जोटिंग देवरुंग या टीमला. करूयात आपण टॉस. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न करूयात, जिथे ज्युनियर नक्षत्र 11 चौधरपाडा तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यांच्या अपोजिट खेळत असताना जंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की टॉस बॉक्समध्ये जो आपण लगेच करूयात नाणेफेकीचं कौल संपन्न. सन्माननीय रोहिदाजी घोडे, सन्माननीय रोहिदाजी घोडे आणि सचिनजी पाटील या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हातून आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करू. श्यामशेठ दळवी यांचा कालीज लक्ष टॉस बॉक्समध्ये सध्या तरी तुम्ही आहात. आम्ही दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की लवकरात लवकर या. देवरुंगपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत ज्युनियर नक्षत्री चौधरपाडा.
हे कॅप्टन येतात. आपण करूयात या दोन टीममध्ये हा टॉस संपन्न. एका बाजूला चिमण्या फॅन क्लब्स, दुसऱ्या बाजूला पक्षा. कॉल कोण देतील? चिमण्याचा कॉल चौदरपाड्याचा कॅप्टनचा. टॉस जिंकला टीम चौदरपाड्याचा कॅप्टनने. सो मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही आसन ग्रहण करा. आपण एक शीतपेय, जे शीतपेय देऊन आपण सन्मानित त्या ठिकाणी करूया. टीमच्या कॅप्टनला अर्थातच ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा टीमच्या कॅप्टनला आपण हा शीतपेय देतोय. आणि आपण थोडीशी चर्चा करू, जास्त नव्हे, थोडीशी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. विचारणा अगोदरच खालून एक आवाज आला की डिसिजन पेंडिंग. सो कदाचित वाटतं डिसिजन पेंडिंगच असेल. पेंडिंगच आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी खेळायला मिळतात आणि आज खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि जेव्हा ज्युनियरने हे नाव बघितलं ना, त्याच्या अगोदर नक्षत्र 11 चौदरपाडा होतं. याच नावाने खरं तर अनेक वर्ष आमने लोणार क्रिकेट असोसिएशनला एक खेळाडूवृत्ती का असते आणि एक संघर्ष का असतो, तो नेहमी चौदरपाड्याने नक्षत्र 11 या नावाने दाखवला. ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा म्हणजे तुम्ही टीमचे कॅप्टन आहात. सगळे ज्युनियर आहेत का? हो, सगळे जुनियरच आहेत. म्हणजे या नावाने सगळ्या यंगस्टरला तुम्ही संधी दिली आहे. काय वाटतं की तुम्ही ॲज अ कॅप्टन आहात, तुम्ही वगळता बाकीचे कोणते असे तुमच्याकडे ज्युनियर खेळाडू आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही जास्त आशा अपेक्षा ठेवता आणि त्यांच्याच खरं तर खेळीवरती डिपेंडेबल राहून तुम्ही या संघाला खरं तर या मैदानाच्या आतमध्ये उतरवला आहे? हरेश आहे, आदित्य, हेमंत यांच्याकडून चांगला खेळ करायचा प्रयत्न बघतो आम्ही. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा काय रोल आहे या टीममध्ये? तसं काय नाही, खेळायला भेटतो त्याचा. आपण आता पोरा बाहेर आहेत, आज कोणी आली नाही. मी होतो म्हणून टॉस उरवायला आलो, पॅनिटीने लागावी म्हणून. नाही तरी पण तू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर बॅट्समन, बॉलर की फिल्डर, विकेट किपर ह्या कुठल्या तरी रोलमध्ये असतील? फिल्डर. येस, आणि फिल्डरची मेन भूमिका असते, कारण बॉलर किती चांगलं कार्य करो परंतु त्याला फिल्डरची साथ नसली तर त्या सामन्यामध्ये काही घडतं, काही बिघडतं, हे आपण बघितलं. ही स्पर्धा कशी वाटते? 5-5 ओव्हरच्या मॅचेस तुला खेळण्यासाठी मिळतात आणि 3 दिवसाचं सुसज्ज आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. सो या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचा आभार मागतो आम्ही. थँक्यू सो मच, खूप चांगलं ओपिनियन. टॉस तुम्ही गमावला आहे, त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे, परंतु आता जो डिसिजन ते घेतील त्यावरती तुम्हाला जावंच लागेल, कारण टॉस त्यांनी जिंकला आहे पहिला मानताना. परंतु ही स्पर्धा जय झोटिंग देवरुंग 2026 नवीन पर्वामध्ये एक नवीन संकल्पना या खरं तर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील की या 3 चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आहेत, एवढं सुंदर शामियाने या ठिकाणी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण याची निवड तू केली, यांनी केली आहे सर्व मॅनेजमेंटने. सो या मॅनेजमेंटबद्दल तू काय म्हणशील? दरवर्षीप्रमाणे चांगलाच आयोजन असतं त्यांचं. आता संघ समोर खरं तर ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा या टीमला काहीशी कधी तू रेट केलं आहे का? नाही केलं. सो चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. टॉस बॉक्समधून न्यूज की ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे, सो जास्त डिसिजन पेंडिंग ठेवू नका. येस, वेलकम. राजाजी पाटील देवरुंगचे पोलीस पाटील आहेत आणि इनॅक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळाले. जाणता राजा देवरुंग या टीममधून. ऑनगोईंग मॅचकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मानाची, सन्मानाची, अग्रमानाची स्पर्धा ओमसाईल आमने लोणार असोसिएशन अंतर्गत जय झोटिंग देवरुंग चषक 2026 सेकंड इनिंगमध्ये तुम्ही आज जिथे लक्ष या मॅचमध्ये छोटंसं ठेवण्यात आलेलं आहे 33, परंतु कोणतंही क्रिकेटमध्ये लक्ष छोटं नसतं, कारण या छोट्या लक्ष्यांना ना खरं तर तुम्ही नेहमी अवघड बनता नाही बघितलं. कधी कोणाला छोटे लेखू नका, कारण छोटीशी मुंगीसुद्धा हत्तीला मारण्याची ताकद ठेवते. त्याच्यामुळे या छोट्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला जसे अडथळे निर्माण केले होते देवरुंगने, तसे अडथळे जर निर्माण केले तर या मॅचमध्ये या 33 धावसंख्येचा संरक्षण होऊ शकतो. त्यासाठी हरेश आणि बलवान ही मैदानाच्या आतमध्ये जोडी गेली सलामीची. तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मितेश व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल इथनं आपण रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न बघितला. हरेशची खरं तर ही स्टार्ट असते. हरेशचा स्ट्रॉंग झोन जर आपण बघितला तर डीप थर्डमॅन, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, लॉंग स्टॉप या जागेवरती तो जास्त फटके खेळत असतो. तो कधी इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळेल, कधी सरळ खेळेल, कधी थर्डमॅनला खेळेल, याचा कधी नेम नसतो. आणि चौफेर फटकेबाजी करणं खरं तर या खेळाडूची ओळख आहे, परंतु तो होतो पहिल्याच बॉलवरती बीट. आता रिव्हर्स खेळ त्यात फॉलो केलं. थर्डमॅन त्या ठिकाणी बीट होत असताना मागे चालला बॉल फाईन लेगने त्या बॉलला स्टॉप केलंय आणि एका सिंगलने डावाची झाली सुरुवात आणि कदाचित हा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झाली, क्रीजच्या बाहेर पडला का? असं वाटलं की
ओव्हर स्ट्रिपिंग झाली की काय, परंतु क्रीजच्या विकेटच्या बाहेर पडला बॉल. सो बेनिफिट असेल आणि प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असतो. हा नो बॉल त्याच्यावरती मिळते सिंगल आणि इथनं धावपलकाला सुरुवात होता नाही तुम्ही बघताय जिथे धावा आपल्याला पाहायला मिळतात 2. एक धाव ना खरं तर टीम आमने पाड्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी त्यांनी कमी केली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूने नाराज केलं, परंतु तो डाव सांभाळत असताना यश पाहायला मिळाला, मोनिश पाहायला मिळाला. तेजसचं 4 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशनही राहिलं. फक्त 33 धावसंख्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ना बचावासाठी मित्रमंडळी खूप कमी आहे, परंतु या धावसंख्येवरती जर लढाई करायची असेल ना तर टॉप ऑर्डर, स्पेशली जी जय जोटिंग टीमची टॉप ऑर्डर आहे ना, त्या टॉप ऑर्डरला ठासलं पाहावी लागेल. परंतु आता समोर कोण आहे? बलवंत दलवी. वारा बघा त्याच्याच दिशेने, कारण तो डावखुरा आहे आणि वारा स्पष्ट सांगतोय की त्याला ॲडव्हान्टेज देईल फटके मोठे खेळण्यासाठी ऑन साईडला. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळतात. ती चर्चा सुरू होती की बलवंत दलवीच्या विरोधात वारा नाहीये आणि क्रिकेटमध्ये तेच सांगितलं जातं की जिथे वारा तिथे मारा. येतोय बलवंत दलवीच्या बॅटमधला पहिला चौकार. मिळेल राऊंड द विकेटने. बलवंत दलवी नेहमी अटॅकर राहिलाय, कारण डिफेंड बॉल करणं, बॉलला खरं तर बॉटम हँडच्या माध्यमातून पाठवणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा तो बॉलची मिरिट ओळखत असतो ना तेव्हा त्याच्या माइंडमध्ये त्या चालू असतात. परंतु जेव्हा त्याची सुरुवात होते त्याच्या सुरुवातीला तुम्ही नेहमी मोठ्या फटक्यानेच कोणत्याही स्पर्धेमध्ये होताना बघितले. त्याच्या बॅटिंगवरची आक्रमकता ही त्याची खास ओळख आणि त्याच ओळखीला बलवंत दळवी आतापर्यंत सांभाळून ठेवतोय आणि याही मॅचमध्ये त्याची सुरुवात मोठ्या फटक्यानेच झाली आहे. कमजोर बॉल नव्हता, खरं तर बॉल चांगलाच होता, कमी उचळीचा बॉल, परंतु त्याला नजरेने हेरत असताना बलवंत दलवीने पाठवला बॉन्डलाईनच्या बाहेर. तिथे चौकाराने टीमची धावसंख्या 6. मितेश पुन्हा एकदा तयार होतोय. आता शॉर्ट बॉल वापर त्या दिशेने खेळतात. टप्पा पडला, अनुमान चुकला, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि त्याच झोन मधून लागोपाठचा बलवंत दलवीचा दुसरा अटॅक. चौकार. आपण ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडाच्या खरं तर कॅप्टनला प्रश्न विचारला होता की तुझा या टीममध्ये काय रोल आहे. त्याने जरूर सांगितलं की ॲज अ फिल्डर, आणि क्रिकेटमध्ये फिल्डिंगच महत्त्वाची असते. इथे फिल्डिंग थोडीशी कमकुवत झाली. तिथे चौकार. आता आप खेळत आहेत फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध लागोपाठचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच बलवंत दळवीच्या बॅटमधून. टीम चौदरपाडा तुमचा डिसिजन. सध्या तरी देवरुंगपाडा चालला डगआउटकडे असं वाटतंय की कदाचित मग फिल्डिंग असावे टीम चौदरपाडाची, परंतु आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा टीमचे कॅप्टन. लागोपाठचे 3 चौकार आले. टीमची धावसंख्या झाली 14. अवघ्या 33 लक्ष होतं, परंतु 3 चौकाराने पूर्णपणे पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचला खूळ करत असताना बलवंत दलवी आता 3 चौकारानंतरची आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आतापर्यंत बॉल जर आपण बघितले तर या ओव्हरमधले फेकून झालेले आहेत 5 आणि धावा आलेल्या आहेत विरोधात 15 मितेशच्या. पहिल्या ओव्हरमध्ये जशी सिनियर आकाशने सुरुवात केली ना तसे जर विकेट मिळवले असते, डॉट बॉलचा रेशो जर जास्त असताना तर काहीच घडू शकलं असतं, परंतु बिघडलेली परिस्थिती अजूनही बिघडवत असताना तुम्हाला बलवंत दळवी पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून लागोपाठचे चौकार आले 3. टीमची धावसंख्या झाली 15 आणि आता फक्त गरज आहे या मॅचमध्ये 16ची. ऑन साईडला खेळत आहेत, पुल केलाय, परंतु बॉल मिसटायमिंग. हवेमध्ये असताना फिल्डरने पकडली गेली कॅच. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतेल हरेश. हरेश बाद झालाय. मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला 33 लक्ष होतं, माफ करा अफसुकच मुखातून 16 हा आकडा निघाला, कारण 33 धावसंख्या बनवायच्या होत्या. आतापर्यंत झालेल्या 15 म्हणजेच 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचला फिनिश करण्यासाठी. बॉल शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल 18 धावा बनवायचे आहेत. समीकरण अगदी सोपं आहे, परंतु त्या समीकरणाला महागडं करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये मितेशची कामगिरी जर आपण बघितली तर तेवढी अट्रॅक्टिव्ह झाली नाही, कारण त्याच्या विरोधात बलवंत दलवीचे आलेले 3 चौकार कुठेतरी या सामन्यामध्ये अजूनही दबाव टाकण्यासाठी कामी आले. जरूर शेवटच्या बॉलवरती हरेश
पाटीलची विकेट मिळाली. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोण गेलाय तर आजचा बड्डे बॉय विजय केने. आज जोरदार पार्टी असेल परंतु संकष्टी आहे, मग ती व्हेज की नॉन व्हेज हे सांगणं थोडंसं कठीण. आज खर्चा होगा, आज कोई भूका नाही सोएगा, कारण विजय केनेचा वाढदिवस आहे. यश ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आता हाताळण्यासाठी आला यश. यश विथ द बॅट चांगला खेळला. यशच्या बॅटमधल्या धावा जर आपण बघितले तर 12 त्याही महत्त्वाच्या राहिल्या या मॅचमधल्या. माफ करा 5 धावा त्याने बनवल्या होत्या, 12 धावा बनवल्या होत्या मोनिशनं, ज्याच्यामध्ये 2 चौकार होते. तो यश आता सध्या तरी बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला केसला फटका आणि चाललाय वाऱ्यासह मैदानाच्या बाहेर. बलवंत दलवीचा अटॅक, षटकार. आता बॉलला बघण्यात आलं खरं तर थोडीशी गती कमी करण्यात आली होती, त्यामध्ये पुलचा फटका हा सर्वात फायदेमंद राहील असं वाटलं बलवंत दलवीला. आणि पुल करत असताना वाऱ्यासह या बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर, जिथे आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 21. आता फुलटॉस आणि फुलटॉस बॉल जेव्हा समोर येतो ना बलवंत दलवीच्या, तेव्हा तो त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवतो. बॉलला पाठवलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार. 33 टार्गेट असताना आता इक्वेशन अगदी सोपं झालंय. आता 22 मध्ये फक्त बनवायचे 6. खेळतो, त्याची नजर असते बॉलरच्या ॲक्शनवरती. खांद्याचा वापर केला होता परंतु बॉल हातामधून जेव्हा सुटला तेव्हा फुलटॉस बॉल म्हणून पर्वणी होती बलवंत दलवीकडे आणि ती पर्वणी ॲक्सेप्ट केली. फक्त आता 7ची गरज. आता बॉटम हँडचा वापर करायचा होता, कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु हा बॉल आपण बघताय तर वाईट घोषित करत असताना उमेश केने सर, हा बॉल वाईट. 33 टार्गेट होतं, धावा बनल्यात 28. अजून या मॅचमध्ये समीकरण बघितलं गेलं तर फक्त धावा बनवायचे 5 आणि बॉल जर आपण बघितले तर 22 शिल्लक आहेत. आताही बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु सध्या तरी सांगतात विजय केनेला की हरकत नाहीये, एक धाव बनवून आजचा बर्थडे बॉय मॅचला फिनिश करण्याचा मान तुला आम्ही देऊ, जेणेकरून टीमला तू या क्रिकेटच्या माध्यमातून एक गिफ्ट देशील. त्याच्यामुळे एक सिंगल बनवायचे बलवंत दलवीला. आता बॉटम हँडचा वापर टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही बघत असता की अशा पद्धतीने चांगल्या बॉटम हँडच्या वापराने एक सिंगल डबल बनवत असतात. मी तर म्हणेन जर आता जी स्ट्राईक दिली विजय केनेला, जर चौकार किंवा षटकाराने हा सामना जर विजय केनेने फिनिश केला ना तर कदाचित ह्या स्ट्राईकचा आपण फायदा काहीतरी विजय केनेने उचलला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आजचा बड्डे बॉय आणि बड्डे बॉयच्या माध्यमातून खरं तर सगळ्यांना तो गिफ्ट देईल, म्हणजेच आपल्या टीमला. फक्त 4ची गरज. टॉस झाला, बॉल बघत राहिला की सरप्राईज डिलिव्हरी, आणि सरप्राईज आहे विजय केने बॉलरकडून. आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून त्याने तुम्हाला सरप्राईज दिलाय, पण तो सरप्राईज कसला तर डॉट बॉलचा पडला बॉल, अतिरिक्त बाउन्स. आणि अशा बॉलवरती खरं तर प्रत्युत्तर खूपच कमी असतात. आपण जर अप्पर कट खेळलो तर कदाचित या बॉलवरती रिझल्ट मिळतं आपल्याला, पण तो इथे चान्सच नव्हती, चान्स येऊच दिली नाही यशनं विजय केनेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पडला बॉल आणि आतमध्ये आला. खरं तर ह्या स्ट्राईकला आपण बघितलं थोडंसं काय होईना, परंतु कमकुवत करत असताना यश 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29, आणि या मॅचमध्ये फक्त आता लक्ष राहिलंय 18 बॉल आणि 3 धावेचं. नेक्स्ट मॅचमध्ये ज्युनियर नक्षत्र 11 चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला. सो जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडे यांचा संघ प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. असं वाटलं की 2 ओव्हरमध्ये हा सामना संपेल,
ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, जरूर दोन्ही ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15, यशच्या विरोधात आल्या 14 आणि आता प्रथम ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. फक्त 3ची गरज आणि स्ट्रायकिंग एंडवरती बलवंत दळवी. आता यॉर्कर बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु हिट झाला मिस. बॉल चाललाय मागे, तिथे आपल्याला फिल्डरची मिस्टेक पाहायला मिळाली. बॉल मागे जरी गेला तरी आता कदाचित धाव कंप्लीट करणार नाही, कारण विजय केनेला दिलेली स्ट्राईक त्याचा त्याने फायदा उचलला नाही. आज त्याचा वाढदिवस, त्याच्यामुळे वारंवार त्यांना संध्या दिल्या जातात की सध्या 3 धावसंख्येची गरज आहे. अपडेटिंग मध्ये थोडंसं करेक्शन आम्ही या ठिकाणी केलं. शॉर्ट बॉलचा वापर आणि बॉल मागे चालला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डर जाऊन द्यायला हवं होतं एखाद तिथेही बॉल बाउन्स झाला नाही. विजय केनेला बनवायचे विनिंग रन, त्याला सामन्याला विजय करायचा आहे, त्याच्यामुळे त्या सामन्याला विजय करायच्या नादामध्ये विजय केनेने 4 बॉल घेतले आहेत. अजून 2ची गरज. ऑफस्टंपच्या बाहेर चालला बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. खरं तर वन साइडेड प्रेम आणि वन साइडेड मॅच कोणालाही आवडत नाही, परंतु आता वन साइडेड प्रेमचे प्रकरण वाढलंत आणि असं म्हटलं जातं की पैशाने सगळं काही घडतं बिघडतं. पैशाने प्रेमी विकत घेता येतं, पण तो क्रिकेटचा खेळ पैशाने विकत घेता येत नाही. तिथे तुम्हाला मेहनतीने ते कमावं लागतं आणि मेहनत केली आहे मॅचमध्ये जय झोटिंग देवरुंगने. या बॉलला तुम्ही वरती बघताय, आकाशामध्ये बघितलं फिल्डरने, परंतु तिथे झाली कॅच ड्रॉप आणि आय थिंक सो हा सामना या ठिकाणी झाला फिनिश, कारण एका धावसंख्येची या मॅचमध्ये जी गरज होती आणि ती गरज या ठिकाणी पूर्ण करत असताना शेवट गोड केला बलवंत दळवीनेच. आणि या मॅचमध्ये तब्बल आपण जर बघितलं तर 28 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्या, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये आपण बॉलिंग करत असताना बघितलं सिनियर आकाश पाटीलला, ज्याने मिळवले विकेट 5 आणि तो